भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी मेट्रोने जोडण्याचा विचार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या मेट्रो भवनचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडी क्षेत्राचा समावेश असलेले सुमारे 200 किलोमीटर मेट्रो नेटवर्क उभारण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त राजगुरू नगर परिषदेच्या वतीनं 3 दिवस विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन. शहीद दिनानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशानं 21 ते 23 मार्च दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा, व्याख्यान, सामाजिक उपक्रमांचे करण्यात आलं नियोजन. राजगुरुवाडा येथून 21 मार्च रोजी सकाळी 6:30 वाजता मॅरेथॉन स्पर्धेचा होणार शुभारंभ. त्या दिवशी सायंकाळी 7 वाजता बापना रंगमंदिर येथे सायको शाहीर अभि मुंडे यांचं देशभक्तीपर व्याख्यान. 22 मार्च रोजी सकाळी 6 वाजता हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव स्फूर्तीस्थळ येथून सायकल स्पर्धेला होणार आरंभ. तर 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता राजगुरुवाडा येथे ध्वजारोहण आणि दिवसभर नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार. पवित्र इंद्रायणी नदी संवर्धन आणि स्वच्छतेसाठी हाती घेण्यात आलेल्या इंद्रायणी स्वच्छता मोहिमेचं दुसरं पुष्प रविवारी उत्साहात. या मोहिमेत आबालवृद्धांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत श्रमदानाचा संकल्प करून नदीकाठ केला चकाचक. या मोहिमेचे विशेष आकर्षण मध्ये नदीकाठावर साकारलेली आकर्षक रांगोळी. या कलाकृतीमध्ये इंद्रायणी आरतीचे पावित्र्य आणि इंद्रायणी स्वच्छता असा दुहेरी सामाजिक संदेश. नगराध्यक्ष प्रशांत कोराडे यांनी केलं मोहिमेचं नेतृत्व. यावेळी उपाध्यक्षा सुजाता तापकीर, आळंदीचे प्रभारी मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगर सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, विविध सेवाभावी संस्था, मित्रमंडळे तसेच नगर परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती. चासकमान धरणात 50% पाणीसाठा, भामासखेड धरणात 75%, तर कळमोडी धरणात 95.33% पाणी शिल्लक. खेड तालुक्यातील 3ही धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिकचा पाणीसाठा. उन्हाची तीव्रता वाढली. मार्चच्या मध्यावर चासकमान, भामासखेड धरणाच्या पाणीसाठ्यावर होतोय परिणाम. मित्राला मारहाण करण्यास विरोध केल्यानं भररस्त्यात सुपरवायझरला फावड्याच्या लाकडी दांडक्याने केली दुखापत. रोशन गवई याच्यावर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लक्ष्मण गजानन चव्हाण वय 26 याची फिर्याद. भामपाटा येथील बेकरीजवळ 13 मार्च रोजी पहाटे 5:30च्या सुमारास घडला प्रकार. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश नारायण सांडभोर वय 45 यांचं चाकण येथील राहत्या घरी हृदयविकारानं निधन. विद्यार्थी दशेपासून ॲडव्होकेट गणेश सांडभोर यांचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग. एक शिवसैनिक. शिवसेनेचे 8 वर्ष खेड तालुका प्रमुखपद, जिल्हा उपाध्यक्ष पद भूषवलं. 2012 मध्ये पंचायत समितीच्या राजगुरुनगर गणातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर त्यांनी लढवली होती निवडणूक. 5 एप्रिल 2023 रोजी ॲडव्होकेट गणेश सांडभोर यांनी भारतीय जनता पक्षात केला होता प्रवेश. त्यानंतर भाजपनं त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची सोपवली होती जबाबदारी.